रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी आधार
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत गोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत गोवदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी गळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणी देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक दयाकंठी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी गळतील राशी पाटकाच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा संगम ओघ नाम त्रिवेणी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम ओघ नाम त्रिवेणी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या हो पार मगाशी बोला मूर्ती प्रतिष्ठापनेचा वाढदिवस
पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे आणिक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संता दिया, श्री गणेशाला साष्टांग प्रणिपात करून आपल्या सेवेला आपण आरंभ करूया. तुरंबे या गावामध्ये श्री सिद्धिविनायकाच्या या मंदिरात आणि श्री सिद्धिविनायकांच्या सन्मुख 35 वर्षापासून प्रतिवर्षी हा सोहळा संपन्न होत आहे. हा नामसप्ताह होत आहे. या निमित्ताने सांप्रदायिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पारायण, भजन, हरिपाठ, कीर्तन, काकडा अशा सगळ्या कार्यक्रमाने परिपूर्ण असा हा सोहळा प्रतिवर्षी संपन्न होतो. तो याही वर्षी आपण संपन्न करीतच आहोत. आजच्या सेवेचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. श्री गणेश याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला प्रारंभालाच केलेलं आहे. प्रत्यक्ष ब्रह्माचं स्वरूप म्हणजे गणपती आहेत. गणपती अथर्व शीर्षामध्ये त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासी, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. जगताचं आदी मध्य आणि अंत्यस्थान गणेशच आहेत असंही वर्णन केलेलं आहे. सर्वो जगदिदं त्वत्तो जायते, सर्वो जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वो जगदिदं त्वयि लयमेष्यति. असा श्री गणेश जो आहे तो ब्रह्मवाचक आहे. प्रत्यक्ष ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि ब्रह्माचं वर्णन करायचं झालं तर प्रत्यक्ष भगवंतानी ब्रह्मस्वरूप हे ओंकाराच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. ब्रह्म कशाला म्हणावं हे शब्दाने जर सांगायचं झालं तर भगवान सांगतात ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः.
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा, अशा प्रकारचं ओंकार स्वरूप किंवा ओम हा शब्द हा ब्रह्मवाचक आहे आणि गणेशाचं रूप हे ब्रह्मस्वरूप आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभालाच अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. ओंकाराच्या 3 मात्रा आहेत, अ, उ आणि म, आणि या 3ही मात्रा गणेशाच्या रूपाने प्रगट झालेली आहेत. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करताना असं सांगतात, आकार चरण युगूल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही जेथे कवटले, शब्द ब्रह्मा कळले, ते म्या श्री गुरुकृपा वंदिले आदी बीज. अ, उ आणि म. अ चरण स्वरूप आहे, उ उदर स्वरूप आहे आणि म मस्तकाकारे शीर्षस्थानी म आहे. अशा प्रकारे ओंकार रूपी गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी आरंभालाच सांगितलेलं आहे. तात्पर्य असं आहे की असं हे ओंकार हे ब्रह्मवाचक असल्यामुळे, ते ब्रह्माचं स्वरूपच असल्यामुळं ओम इत्येकाक्षरम ब्रह्म असंही भगवंताने सांगितलेलं आहे. तेव्हा असं हे ब्रह्माचं स्वरूप ओंकारातून प्रगट झालं आणि तो ओंकार गणेशाच्या रूपाने प्रत्यक्ष अशा प्रकारचा प्रगट झालेला आहे. आणि अशा या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा 35 वर्षापूर्वी आपल्या या तुरुंबे गावामध्ये झाली आणि तेव्हापासून प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हा सोहळा आपण प्रतिवर्षी संपन्न करत आहोत. आपल्या नियोजित वेळामध्ये या उत्सवांतर्गत अशा प्रकारचे ज्या कीर्तन सेवा ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये आजची जी माझी सेवा आहे, या कीर्तनामधून घेतलेल्या अभंगावर थोडासा विचार भगवान श्री गणेशच बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण करायचा आहे. कारण तो बुद्धिदाता आहे. गणेशाचं वर्णनच करताना असं म्हटलेलं आहे की तो बुद्धी देणारा आहे. अशा प्रकारचा असणारा तो, आणि त्याप्रमाणे आपली सेवा आपण त्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. विठ्ठल पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून भक्ताचा महिमा, भक्ताचं श्रेष्ठत्व, भक्ताचं अलौकिकत्व या अभंगातून प्रगट करत आहेत. त्यांचं शरीर कसं आहे, त्यांची वाणी कशी आहे, देव आणि भक्ताचा अन्योन्य संबंध काय आहे, महाराज या अभंगातून आपल्या पुढे प्रगट करत आहेत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जो सर्व काळ अच्युत वदे तो देह पवित्र, ती वाणी पुण्यवंत, असा या पहिल्या चरणाचा अन्वय आहे. ज्यांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे, अशा भगवत भक्ताचा देहही पवित्र आहे आणि अशा भगवत भक्ताची वाणीही पुण्यवंत आहे, असं महाराज या पहिल्या प्रमाणातून सांगतात. आणि अशा भगवत भक्ताचं जरी आपण वर्णन केलं आणि त्याचं नामचिंतन केलं, तर महाराज म्हणतात की जे दोषी आहेत ते तरुण जातात आणि ज्यांच्या ठिकाणी पातकं आहेत त्यांच्या पातकांच्या राशीच्या राशी जळून जातात, त्या भस्मसात होतात.
असा या भगवत भक्ताचा महिमा, त्यांचं अलौकिक स्वरूप महाराज या अभंगातून प्रगट करतात. त्यांचा देह पवित्र आहे. जगामध्ये पवित्र काय आहे आणि अपवित्र काय आहे? जगात तीनच गोष्टी पवित्र आहेत. एक, परमात्मा पवित्र आहे. दुसरं, परमात्म्याचं नाव पवित्र आहे. आणि तिसरं, संत पवित्र आहेत. बस या तीनच गोष्टी शुद्ध आहेत, शुचिर्भूत आहेत, त्या पवित्र आहेत. या तीनच गोष्टी आहेत. त्यात नाम पवित्र आहे. परमात्मा तर पवित्र आहेच आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः, अशा प्रकारचा तो मंगलवाचक आहे. म्हणून कार्यारंभ करताना भगवत नामानेच केलं पाहिजे, कारण तो मंगलवाचक आहे, शुभसूचक आहे आणि तो पवित्र आहे. तो पवित्र आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. किंवा आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मंगलवाचक परमात्मा आहे. तो पवित्र आहे. परमात्मा पवित्र आहे, तसं त्याचं नामही पवित्र आहे. याचं कारण नाम आणि नामी याच्यामध्ये भेद नाही. ज्याचं नाव आहे तो पवित्र आहे आणि जे नाव आहे तेही पवित्र आहे. अशा प्रकारे पवित्र आहे. परमात्म्याचं नाव पवित्र मानलं गेलेलं आहे. परमात्मा जितका पवित्र आहे तितकाच त्याचं नामही पवित्र आहे असं महाराज सांगतात. नाम बर्व या बरवंत बोला. नाम पवित्र चोखट नाम स्मरे नीळकंठ आपला स्वहित निवाला निज सुखे निवाला नाम बर्वया बरवंत नाम बर्वया बरवंत बरवंत नाम परमात्मा पवित्र आहे, नामही पवित्र आहे आणि संत पवित्र आहे. संत पवित्र आहे. महाराज अनेक ठिकाणी संतांच्या पावित्र्याबद्दल वर्णन करतात. संतांनी संतांच्या संबंधातून ही गोष्ट आपल्या पुढे मांडलेली आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, अशा प्रकारे ते पवित्र आहेत, ते सोवळी आहेत. त्यांच्या संबंधाने माऊलीसुद्धा हे वर्णन करतात. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र, जे भक्तिसुखा मैत्र, अशा प्रकारचे असणारे. तात्पर्य असं आहे की संतही पवित्र आहे.
संत किती पवित्र आहेत? ते पवित्र तर आहेच. देव आणि संत याच्यामध्ये संत अधिक पवित्र, म्हणजे लगेच त्याच्या संपर्कात गेल्यानंतर, सहवासात गेल्यानंतर, संगतीमध्ये गेल्यानंतर जीव पवित्र झाल्याशिवाय राहतच नाही. जीव पवित्र होतो. जगात काही गोष्टी पवित्र करणाऱ्या आहेत, पण काही वेळेला तिथे जीवाला मुकावं लागतं. तसं सज्जनांचं पावित्र्य तुम्हाला जीवाला न मुक्ताही प्राप्त करून घेता येतं. ती शुचिर्भूतपणा संतांच्या संगतीने सहजच प्राप्त होते. हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय, तैसे शुचित्व नोहे सज्जनांचे. संतांच्या ठिकाणचं पावित्र्य तसं नाही. हिमालयाच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर तिथं दोष नाहीसे होतात, पावित्र्य प्राप्त होतो. हे जरी खरं असलं, पण त्या ठिकाणी जीवाला मुकण्याची भीती आहे. तिथं अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी जीव जाण्याची भीती आहे. पण संतांचा शुचिर्भूतपणा संत जे प्राप्त करून देतात, जे पावित्र्य प्राप्त करून देतात, त्या प्रकारचं पावित्र्य जीवाला कोणत्याही प्रकारचं मुकावं लागत नाहीच. सहजच संतांच्या संगतीमधून ती पवित्रता अंगी बांधली जाते. म्हणून संत पवित्र आहेत, देव पवित्र आहे, नाम पवित्र आहे. बाकी जगातल्या यच्छयावत गोष्टी अपवित्र आहेत, अशुद्ध आहेत, दूषित आहेत. अपवादाने काही वस्तू शुद्ध मानल्या गेलेल्या आहेत अपवित्रच, पण अपवादाने शुद्ध आहेत. 5 वस्तू अशा आहेत की ज्या अपवादाने शुद्ध मानल्या गेलेल्या आहेत. कोणत्या 5 वस्तू? उच्छिष्ट शिवनिर्माल्य वमनम शवकर्पटम काकविष्टा समुत्पन्ने पंचैते अतिपवित्रकाः. त्या अपवित्रच आहेत, पण अपवादाने त्या पवित्र ठरलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट उच्छिष्ट, म्हणजे उष्ट. कोणतीही उष्टी गोष्ट ही अपवित्र मानली जाते. उष्ट खाऊ नये. उष्टा पदार्थ, उच्छिष्ट पदार्थ. उच्छिष्टमपि चामेध्यम तामसम परिचक्षते. असं आहाराच्या बाबतीत उच्छिष्टता हा तमोगुण आहाराचं लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून उच्छिष्ट अशुद्ध आहे, ते अपवित्र आहे. पण एक वस्तू उच्छिष्ट म्हणजे उष्ट्या असून सुद्धा पवित्र आहे. कोणती? दूध, गाईचं दूध. गाईचं दूध जे आहे, आपण जेव्हा गाय जेव्हा अशा प्रकारची दूध देते तेव्हा त्या वासराला आपण बाजूला घेतो आणि मग गाईचं दूध आपण काढतो. पण त्याच्यापूर्वी गाईला पान्हा येण्यासाठी वासराला सोडावं लागतं, आणि गाईनं पान्हा सोडला की मग वासरू बाजूला घेतलं जातं. त्याला वाईट वाटतं त्या वासराला. वासरू कसं सहजासहजी बाजू होत नाही, पण आपण त्याला अगदी ओढून बाजूला काढतो आणि आपण चरवी खाली लावून आपण दूध काढून घेतो. हे देशी गाईच्या बाबतीत बरं का, जर्सी नव्हे. आपली गावरान जी गाय असते, खिलार गाय असते किंवा आपली गावरान गाय असते, तिच्या बाबतीत या गोष्टी आहेत. तेव्हा गाईचं दूध त्या वासराने उष्ट केलेलं असतं, पण ते उष्ट केलेलं दूध सुद्धा पवित्र मानलं गेलेलं आहे. अशा प्रकारचं गाईचं दूध जे आहे ते पवित्रच मानलेलं आहे असं माऊलीही सांगतात. पाहेपा दूध पवित्र आणि बस पवित्र आहे. उच्छिष्ट असूनही पवित्र आहे. शिवनिर्माल्य म्हणजे भगवान शिवाला वाहिलेली कोणतीही वस्तू ही निर्माल्य होते, मग पुन्हा ती वापरली जात नाही. शंकराच्या पिंडीवर आज बेल वाहिला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पूजा केली आणि आदल्या दिवशी वाहिलेला बेल पुन्हा देवाला वाहिला जाईल का? नाही, बाजूला काढला जातो. ते निर्माल्य झालेलं असतं.
शंकराला वाहिलेली वस्तू निर्माल्य होती, पण एक वस्तू शंकराच्या मस्तकावर असून सुद्धा ती नित्य पवित्र राहिलेली आहे. सतत ती पवित्रच आहे. मस्तकाहून खाली आली पण ती पवित्र राहिली. ती म्हणजे गंगा. भगवान शंकराने डोक्यावर गंगा धारण केली आणि भगीरथ राजाने जगाच्या उद्धाराकरता ती गंगा खाली या भूतलावर आणली. ती गंगा पवित्र आहे. ती गंगा फेडी ताप ताप पोखीत तिरीचे पादप अशा प्रकारे ताप अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी निवृत्त करणारी ही गंगा पवित्र आहे. जरी शंकराच्या मस्तकावरून खाली आली असली तरी सुद्धा. म्हणून शिवनिर्माल्य. वमनम, वमन याचा अर्थ वांती. पोखलेली कोणतीही वस्तू अपवित्र झालेली असते. कितीही चांगल्या पक्वान्नाचं तुम्ही जेवण केलेलं असा, अगदी त्या पदार्थाचं गुणगान करत तुम्ही जे पदार्थ खाल्लेले असतात, पण जर दुर्दैवाने जर अशा प्रकारची वांती वाटे जर ते अन्न बाहेर पडलं, पोटातलं अन्न अशा प्रकारे ओकारी करून बाहेर पडलं, तर ते अन्न मात्र अपवित्र झालेलं असतं. मग त्या अन्नाकडे पाहण्याची सुद्धा इच्छा होत नाही. इतकं ते अशा प्रकारचं अन्न बाजूला सारलं जातं. वांती. पण एक वांती अशी आहे की जी वांतीच्या स्वरूपाची असून सुद्धा ती पवित्र ठरलेली आहे, आणि ते म्हणजे मध. मध कसा निर्माण होतो आपल्याला माहीत आहे. मधमाशी फुलावर फिरून फुलातून मध गोळा करते आणि त्या मधाच्या पोळीमध्ये मध साठवत असते. पण हा जे मध गोळा करत असते ते आपल्या तोंडात गोळा करत असते. मधमाशी काय करते? फुलावर फिरते, फुलातला मध सेवन करते आणि त्या पोळीमध्ये जाऊन ते सोडते. अशा प्रकारे ते मधाचं पोळं त्या मधमाशांच्याकडून मग थोडा 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 करून ते मध त्यात साठवला जातो आणि ते मधाचं पोळं तयार होतं, मधाने भरतं. एका अर्थाने हा मध याचा अर्थ त्या मधमाशीने आपल्या तोंडातून केलेली वांती आहे. पण जरी ती वांती असली तरी मध इतका पवित्र आहे की आपल्याला माहिती आहे, देवाची पंचामृत पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा पंचामृत पूजेमध्ये देवाला मध वाहिला जातो. शुद्ध मध. देवाला पंचामृत स्नानामध्ये मध वाहिला जातो, इतका तो पवित्र आहे. वांती असून सुद्धा. शवकरपटम, पुढची अपवित्र वस्तू आहे. प्रेताभोवती गुंडाळलेलं वस्त्र, ते तर अति अपवित्र आहे. अशा प्रकारच्या अंत्यविधीच्या वेळेला एखाद्या प्रेताला नवीन वस्त्र आणखी गुंडाळलं जातं आणि त्याच्याबरोबर त्याचं दहनही केलं जातं. पण एक वस्त्र असं आहे जे प्रेताभोवती गुंडाळलेलं असून सुद्धा ते पवित्र ठरलेलं आहे, आणि ते वस्त्र म्हणजे रेशीम. तुम्ही रेशीम कसं तयार केलं जातं हे जर पाहिलं असेल तर रेशमाचा किडा असतो, आणि रेशमाचा किडा ती झाडाची पानं खाऊन खाऊन त्याच्या तोंडातून एक प्रकारची लाळ येत असते, एक द्रव बाहेर पडत असतो. तोच रेशमाचा धागा असतो. पण तो रेशमाचा किडा ती लाळ आपल्या भोवतीच गुंडाळत असतो आणि स्वतःभोवती गुंडाळत 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 ते स्वतःलाच त्यामध्ये बंदिस्त करून टाकतो. त्यात तो अडकून पडतो. त्या रेशमाच्या आळीचे आत पूर्ण वाढ झाली की मग तो जो कोश तयार केलेला असतो तो कोश फोडून मग ते आळी पूर्ण रूपामध्ये बाहेर पडते. पण रेशमाचं उत्पन्न घेण्याकरता तो कोश फुटलेला चालत नाही. जर कोश फोडून जर ती आळी बाहेर पडली तर मग ते धागे तुटलेले असतात आणि त्याच्यापासून पूर्ण धाग्याचं रेशीम काढता येत नाही. म्हणून त्याची जे कोश असतात, ती बोंडं असतात, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. आणि ती प्रक्रिया करत असताना ते धागे सोडवले जातात. त्यावेळेला त्या कोशामधली आळी मरून जात असते. आळी मरते आणि मग ते कोशापासून
त्या रेशमाचे धागे काढले जातात, आणखी त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून मग रेशीम हे वस्त्र बनवलं जातं. रेशीम हे किती पवित्र वस्तू आहे. आपण पाहतो देवपूजेमध्ये सोवळं नेसावं लागतं, बाकीचं कोणतं वस्त्र चालत नाही. पण रेशमाचं वस्त्र ते सोवळं म्हणून चालू शकतं, त्याला बाद नाही, ते कधी धुतलंही जात नाही, धुण्याची गरजही नाही. ते नित्य अशा प्रकारचा सोवळेपणा त्या रेशमामध्ये आहे. म्हणून रेशीम हे पवित्र मानलं गेलेले आहे. पण लौकिक दृष्टीनं पाहायला गेलं तर ते प्रेत वस्त्र आहे अशा अर्थानं. म्हणून शवकरपटम ते असं असून सुद्धा ते पवित्र आहे. पाचवी अपवादात्मक पवित्र वस्तू म्हणजे काकविष्ठा, म्हणजे कावळ्याच्या विष्ठेपासून तयार झालेलं वृक्ष. आपल्याला माहिती आहे पिंपळाचे जे झाड आहे त्याचं बी आणून लावावं लागत नाही. घराच्या भिंतीवर दगडात सुद्धा ते उगवतं, कुठेही ते उगवतं. त्याला मुद्दाम बी त्याचं आणून लावण्याची गरज नाही. ते पिंपळाचं झाड कुठेही उगवतं. ते कसं उगवतं? त्या कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळाच्या झाडाचा जन्म आहे अशा प्रकारे. मग विष्ठेतून जन्म झालेला असला तरी सुद्धा पिंपळ पवित्र आहे, कारण भगवंताने आपली विभूतीच त्याच्यामध्ये सांगितलेली. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने वेगवेगळ्या आपल्या विभूतीचं स्वरूप सांगत असताना अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सर्व झाडांच्या मध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष म्हणजे माझं स्वरूप आहे भगवान सांगतात. म्हणून या 5 अपवादात्मक वस्तू आहेत की ज्या पवित्र मानल्या गेलेल्या आहेत लौकिकाच्या दृष्टीनं. लौकिकाच्या दृष्टीनं या पद्धतीनं उच्छिष्ट शिवनिर्माल्य वमनम शिवकरपटम काकविष्ठा समुत्पन्ने पंचैते अतिपवित्रकाः, अशा प्रकारे अशा या 5 गोष्टी पवित्र आहेत. इथं महाराजांनी त्यांचा देह पवित्र सांगितलेला आहे. कुणाचा देह पवित्र आहे, कुणाचं शरीर पवित्र आहे? जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत. बोला त्यांचा देह पवित्र आहे. नाहीतर देहाच्या दृष्टीने विचार केला
तर या देहा इतकं अपवित्र दुसरं काही नाहीच नाही. अपवित्र बस शरीरा इतका अपवित्र काहीच नाही. का बरं? महाराजांनी सांगितले अशा प्रकारे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र आहे का दुसरं काय अपवित्र? शरीर अति वाईट आहे, अति सगळं अशा प्रकारचे. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापले. अशी ही शरीराची अवस्था आहे, शरीराची ही अवस्था आहे. पण इथे मात्र या अभंगामध्ये महाराज म्हणतात की पवित्र तो देह, पण ते शरीर मात्र पवित्र आहे. सगळी शरीरे पवित्र नाहीत. पवित्र तो हा शब्दाने महाराजांनी विशिष्ट अशा प्रकारच्या देहाचा निर्देश केलेला आहे. विशिष्ट देहाचा निर्देश म्हणजे कोणत्या देहाचा निर्देश? जो वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ जो अच्युत अशा प्रकारच्या नामाचं आणखी चिंतन करतो तो देह पवित्र आहे. जी गोष्ट महाराज या अभंगातून सांगतात तीच गोष्ट माऊलींनी हरिपाठातून सांगितलेली आहे. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, बोला हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्यांचा. मुखाने हरीचं नाम घेत जरी राहिलात तरी देह पवित्र होतो. आता देह पवित्र होतो म्हणजे काय होतं? देहाला पावित्र्य येतं म्हणजे काय होतं? आपल्या शरीराचा विचार जेव्हा शास्त्राने केलेला आहे त्यावेळेला आपल्या ठिकाणी 3 प्रकारचं शरीर आहे. जे आपल्या डोळ्याने दिसतं ते शरीर आहे ते स्थूल शरीर आहे, त्याला स्थूल देह म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळंच काही शरीर डोळ्याने दिसत नाही असं असणारं सूक्ष्म शरीर आहे किंवा ज्याला लिंग देह म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे आहे ते प्रत्यक्ष त्याचं अस्तित्व जरी नसलं तरी त्याचं अशा प्रकारचं स्वरूप शास्त्राने सांगितलेलं आहे, त्याला कारण शरीर म्हटलेलं आहे. 3 प्रकारचं शरीर आहे, एक स्थूल देह, लिंग देह आणि कारण देह. भगवंताच्या नामाने अशा प्रकारचं पवित्रपणा प्राप्त होतो तो या 3ही प्रकारच्या देहाला प्राप्त होतो. 3ही देहातले दोष नाहीसे होतात. स्थूल देहाचे दोष नाहीसे होतात, लिंग देहाचे दोष नाहीसे होतात, कारण देह तर राहतच नाही. मग स्थूल देहाकडून जे अशा प्रकारचं आज आपल्याकडून कळत नकळत पातक घडलेलं असतं
या शरीराकडून मग हे पाहण्यामधून, ऐकण्यामधून, बोलण्यामधून, आपल्या कृतीमधून, आपल्या अशा प्रकारच्या करण्यातून जे काही घडत असतं त्यातून जे दोष निर्माण होतात, त्यातून जे पातक निर्माण होतं, त्याच्या योगाने भगवंताच्या नामाच्या चिंतनाने स्थूल देहाच्या ठिकाणचा हे दोष नष्ट होतात. हे नष्ट होण्याकरता भगवत नामाने तो देह अशा प्रकारचा शुद्ध होतो. शुद्ध होतो म्हणजे स्थिर होतो. लिंग देह जो आपला बनलेला आहे तो 17 तत्वाचा आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी. आणि या लिंग देहामध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत ते विकाराच्या स्वरूपातून मन, बुद्धी आणि त्याच्यातून निर्माण होणारे हे स्थूल शरीराकडूनची कृती, मनबुद्धीच्या ठिकाणी निर्माण होणारे दोष म्हणजे विकार. विकार हेच दोष आहेत आपल्या ठिकाणी. हे षड्रिपू मानले गेलेले आहेत ना. काम हा विकार आहे, क्रोध हा विकार आहे, लोभ, मोह, मद, मत्सर आदी अशा प्रकारचे हे विकार आहेत. हे स्थूल सूक्ष्म देहाचे दोष आहेत. लिंग देहाचे हे दोष आहेत. मग हे दोष घालवण्याकरता काय केलं पाहिजे? भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की हे विकारच नष्ट केले जातात. म्हणजे लिंग देह शुद्ध होतो. मनुष्याच्या चित्तामध्ये एकतर परमार्थ तरी राहील किंवा प्रपंच तरी राहील, विकार तरी राहतील. भगवंताच्या नामाच्या योगाने त्याच्या चित्तामधील विकार नष्ट झाले आणि त्याचा लिंगदेह अशा प्रकारचा पवित्र होऊन जातो. म्हणजे विकार नष्ट होतात. विकार नष्ट होणं म्हणजेच लिंगदेह पवित्र होणं. महाराज म्हणतात भगवत नामाच्या चिंतना योगाने अशा प्रकारे आमची शरीर शुद्धी झाली. कारण इथे तो विकार राहिलेच नाहीत ना. काम क्रोधी केले घर तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घरारीचे. अशा रीतीनं भगवंताच्या नामाच्या योगाने विकार नष्ट झाले म्हणजे लिंग देहातले, सूक्ष्म देहातले हे दोष नाहीसे होतात. काम नाही, क्रोध नाही, काहीच राहत नाही. हे विकार नष्ट होण्यामध्ये या सूक्ष्म देहाला पवित्रता प्राप्त होते, भगवत रूप बनतो. आणि कारण देहाच्या बाबतीत तर मी देह आहे अशा अज्ञान स्थितीमध्ये राहणं हेच कारण देहाचं स्वरूप आहे. माझा देह आहे, मी देह आहे, या आपल्या शरीराच्या संबंधातील आपल्याला वाटणारं ममत्व आणि त्याच्याबद्दल वाटणारा अहंकार, शरीराबद्दलची वाटणारी आसक्ती हे कारण देहाचं स्वरूप आहे. भगवंताच्या नामाच्या योगाने आता माझ्या देहाविषयीचं माझं ममत्व संपलं, माझ्या शरीराबद्दलची माझी आसक्ती संपली. माझ्या देहाला सुख मिळो दुःख मिळो, माझा मान हो अपमान हो, मला आनंद असो दुःख असो, जी काही स्थिती आहे ते शरीर आता माझ्या शरीराचे, माझा काही संबंध या शरीराशी नाही. अशा अत्यंत अलिप्त मनाने जेव्हा तो राहू लागतो तेव्हा त्याचा कारण देह राहतच नाही. म्हणजे कारण देह नष्ट होतो असं नव्हे, कारण देहच राहत नाही. कारण देह न राहणं म्हणजे मग तो भगवत रूपच होणं असं त्याचा अर्थ आहे. महाराजांनी विचारलं, महाराज आपण कोण आहात, आपण कसे आहात? महाराज म्हणले मला कोण आहे म्हणून काही विचारू नका. महाराजांनी आपली ओळख सांगताना मी देहू क्षेत्रामधला आहे, माझा अमुक नाव आहे, या नावाने आपली ओळख सांगितली नाही. मग कोणत्या नावाने सांगितली? मी वासुदेव तत्वता.
वासुदेव तत्वता या भूमिकेवर तो अशा प्रकारचा साधक येतो. वासुदेव सर्वम इति अशा प्रकारची वृत्ती त्याची बनते. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव अशी अवस्था या महात्म्याची होत असते. याचा अर्थ त्याचा कारण देह नष्ट झालेला असतो, तो शुद्ध पवित्र आणि शुचिरभूत झालेला असतो भगवंताच्या नामाने. त्याचा स्थूल देह पवित्र झाला, त्याचा सूक्ष्म देह पवित्र झाला, त्याचा लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह पवित्र झाला आणि कारण देहही पवित्र झाला. कशाने? जो वदे अच्युत सर्व काळ भगवंताच्या नामाने तो त्याच्याशी तादात्म्य पावला आणि त्यामुळे तो पवित्र होऊन गेलेला आहे. महाराज म्हणतात गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. गोविंद लागलिया छंद. मनाला गोविंदाचा छंद लागला की त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये गोविंदामध्ये भेद राहत नाही, ते शरीरच गोविंदमय होतं. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. पवित्र तो देह, असा हा देह पवित्र बनलेला असतो. वाणी पुण्यवंत झालेली असते, वाणी शुचिरभूत झालेली असते. त्यांची वाणी म्हणजे प्रत्यक्ष अशा प्रकारचे अमृताचं स्वरूप त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतं. आलिमुखा वाटे अमृत वचन अशा प्रकारचे त्यांच्या मुखातून मितले आणि रसाचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अशा प्रकारे अमृत अशी त्यांची वाणी असते. अशा वाणीनं, अशा शरीराने हे महात्मे या भूतलावर अवतीर्ण झालेले असतात. म्हणजे सामान्य लोक आणि संतांना एक समजू नका बरं का. संत वेगळे आणि सामान्य माणसं आहेत माणसाप्रमाणेच, पण तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणचं शुचित्व, त्यांची वाणी ही अत्यंत पवित्र आणि शुचिरभूत असते. आपली वाणी म्हणजे काय, आता कशाला सांगायचं काही. आपलं शरीर, आपलं बोलणं ते वेगळाच अशा प्रकारचा विषय आहे. तात्पर्य असं आहे की अशा रीतीनं ते जरी माणसासारखे असले, दिसत असले, तरी संत नव्हती जगा माणसा त्यासारखी. या न्यायाने अशा संत महात्म्यांचं शरीर पवित्र आहे, पवित्र शरीर आहे. देहही अशा प्रकारचा पवित्र आहे आणि वाणीही पुण्यवंत आहे. अशा संतांच्या नामाने आपण शुद्ध होतो. केवळ नामाने,
अशा महात्म्यांचं नाव आपण जरी घेतलं तरी आपण पवित्र होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव वासुदेवाची होतो अखंड वदनी वदे बोला वासुदेवाची होतो अखंड वदनी वदे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव अशा महात्म्यांच्या नुसत्या नामाचा जरी उच्चार केला, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. केवढा नामाचा महिमा आहे त्यांच्या. अशा भगवत भक्तांच्या नामाचा जप केल्याबरोबर पापही जातं आणि पुण्यही प्राप्त होतं. पाप गेलं, तुका म्हणे पापे जाती आणि पुण्यवंत व्हावे घेता. बस संतांचं नाव घ्या, पाप घालवा. संतांचं नाव घ्या, पुण्य प्राप्त करा. जगात काही गोष्टी अशा आहेत की फक्त पापच घालवतात, काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त पुण्यच प्राप्त करून देतात. पण एक संतांचं नाव असं आहे की जे पापही घालवतं आणि पुण्याचीही प्राप्ती करून देतं. म्हणून महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो फार मागं वाढायचं नाही, फार मागं वाढायचं नाही, मध्यम लयला चालायचं. पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह आणि पुण्यवंत पवित्र पवित्र तो देह पवित्र तो
देवैची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे आणिक, वैकुंठ नायक जया कंठी. या अभंगातली ही जी दोन प्रमाणं आहेत, या दोन प्रमाणातून महाराजांनी भक्तांचा आणि देवाचा अन्योन्य संबंध सांगितलेला आहे. पहिल्या दोन प्रमाणामधून भक्ताचं अलौकिकत्व सांगितलेलं आहे. या दोन प्रमाणातून देवभक्ताचा अन्योन्य संबंध सांगितलेला आहे. देव अशा भगवत भक्ताच्या चरणाचे रज आपल्याला लागावेत म्हणून भक्ताच्या मागे मागे देव अशा प्रकारचा चालतो, त्यांच्या संगतीमध्ये राहतो, त्यांच्या कीर्तनामध्ये तोही उड्या मारायला लागतो, तोही नाचायला लागतो. अशा प्रकारे चरणीचे राज वंदी शूळपाणी, बोला चरणीचे राज वंदी शूळपाणी, नाचतो कीर्तनी त्याची माता, नाचतो कीर्तनी त्याचे माता. चरणीचे रजवंदी शूळपाणी, नाचतो कीर्तनी त्यांची माथा.
संतांच्या संगतीची अपेक्षा देव करतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैरवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. अशा प्रकारे देवाला वैकुंठ आवडत नाही, क्षीरसागरामध्ये राहत नाही, लक्ष्मीजवळ राहत नाही, पण जिथं संत महात्मे अशा प्रकारचा त्याच्या नामाचा जयघोष करतात तिथे मात्र देव हटकून तिथे जातो. देवाला त्याचं व्यसन आहे. देव त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. न राहे क्षण एक वैकुंठी क्षीरसागर त्रिपुटी जायते ते दाटी वैष्णवांची लागुनी. भाविका गे माय भोळे गुणाचे आवडे तयाचे नाम घेता तयासी. देवाला तिथं जाण्याची फार आवड आहे, तिथं जाण्याची. अशा प्रकारे देवाला त्यांच्याशिवाय करमतच नाही, किंबहुना त्यांच्याकरताच देव चतुर्भुज होतो. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी. कशाला? अलिंगावया लागुनी तयाचे अंग. अशा प्रकारे कितीतरी ठिकाणी संत महात्मे वर्णन करतात. संत भेटती आजी तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा तुळस हजा दोन्ही सूक्ष्म वाढल्या. आलिंगने सुख वाटे प्रेमे चिदानंद गोटे हर्षे ब्रह्मांड उदटे समूळ उठे. मी पण किती वर्णन आहे, किती वर्णन आहे. देवाला त्यांची आवड आहे म्हणून देव त्यांच्या मागे मागे धावतो. लागावया रज चरणीची. अशा प्रकारे देवईची रज चरणीची माथी धावत चालती मागे मागे. अशा रीतीने. आणि मग अशा भगवत भक्तांच्या संगतीमध्ये देव जेव्हा राहतो तेव्हा अशा भगवत भक्तामध्ये आणि देवामध्ये आता भेदच नाही. जो देव आहे तोच भक्त आहे, जो भक्त आहे तोच देव आहे. देवभक्तामध्ये आता भेद राहत नाही. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देवभक्त. अशा प्रकारे देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते संत देवते संत निमित्त द्या प्रतिमा निमित्त द्या प्रतिमा निमित्त द्या प्रतिमा मी तो सांगत दे भावे मी तो सांगत दे भावे निमित्त देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. केवळ भेद जर काय असेल तर तो प्रतिमेचा भेद आहे, प्रतिमेचा भेद आहे. देव देवपणात आहे, संत संतपणात आहेत, पण स्वरूपाने एकच आहेत. देवते संत देवते संत म्हणून संतांचा महिमा फार वेगळा आहे.
देवाला सुद्धा संतांची आवड आहे. देव सुद्धा संतांच्या भेटीकरता तळमळतो, त्याला राहवत नाही अशा प्रकारे. मग जो भगवंताला आपल्या कंठामध्ये हृदयामध्ये ज्याने धारण केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता देवामध्ये काय भेद आहे सांगा बरं. काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक जया कंठी. वैकुंठ नाम भगवंत ज्यांच्या कंठामध्ये ज्यांनी धारण केलेलं आहे अशा देवामध्ये आणि भक्तामध्ये भेदच राहत नाही. देव भक्ताचा हा अन्योन्य संबंध महाराज यातून सांगतात. काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक जया कंठी भेद नाही. मग जिथं देव आहे तिथे संत आहेत. जिथं देव आहे जिथे संत आहे तिथं नाम आहे. जिथं संत आहे तिथं नाम आहे. जिथं संत आहेत नाम आहे तिथं देव आहे. जिथं नाम आहे तिथं देव आहे. जिथं नाम आहे देव आहे तिथं संत आहे. हे तिन्ही एकच ठिकाणी आहेत. ते तिन्ही एकच ठिकाणी आहेत म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी देव भक्त आणि नाम. देव भक्त आणि नाम. देव भक्त आणि नाम. देव भक्त उत्तम जे पवित्र हरी कथा. पवित्र हरी कथा. पवित्र हरी कथा. तिचे उत्तम चरण रज वंदिता. चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. संतांचे चरण रज जरी वंदन केले तर त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचं आणखी फळ प्राप्त होतं. कारण जिथं संत आहे तिथं नाम आहे. जिथे नाम आहे तिथं देव आहे. ह्या तिन्हीच्या एकत्रीकरणामध्ये त्रिवेणी संगम आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. कुंडली कमळे महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. देवैची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. शेवटी जगद्गुरु तुकोबरायांच्या नामाचं चिंतन. मुखाने त्यांचं नाम आणि हाताने टाळी वाजवून आपण थोडा वेळ त्यांचं अशा प्रकारचं भगवत चिंतन करूया आणि झालेली ही सेवा श्री गणेशाच्या चरणी समर्पण करूया. तुकाराम तुकाराम.
नमः